नमस्कार. वारणेचा वाघ न्यूज लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे. आज नायगाव येथील प्राध्यापक डॉक्टर शंकर गडमोर सर यांच्याकडे आपण मुलाखतीसाठी आलेलो आहोत. गडमोर सर हे गेली 32 वर्ष शरदचंद्र महाविद्यालयामध्ये त्यांनी सेवा केलेली आहे आणि त्यांनी अनेक सामाजिक चळवळीमध्ये अनेक वर्षापासूनही काम करतात. चांगल्या पद्धतीने सामाजिक चळवळीत काम करतात. तर त्यांच्याकडे आपण आरक्षणाच्या संदर्भामध्ये काही प्रश्न आहेत, हे प्रश्न विचारण्यासाठी त्यांच्याकडे आलेलो आहोत सामाजिक चळवळीमध्ये काम करताना. तर नमस्कार सर. नमस्कार. संविधानानुसार अनुसूचित जाती व जमाती यांना आरक्षण असताना अबकड वर्गीकरणाची गरज काय? संविधानानुसार अनुसूचित जाती व जमातींना आरक्षण देण्यात आलेलं आहे, परंतु त्या आरक्षणाचा लाभ त्या संवर्गातील सर्वच जातींना न मिळाल्यामुळे आज त्यांना आपणालाही मिळालं पाहिजे ही जाणीव झाल्यामुळे अबकड करणं गरजेचं आहे असं मला वाटते. अबकड वर्गीकरण झाल्यास याचा फायदा कोणाकोणाला होणार आहे? अबकड जर वर्गीकरण झालं तर त्याचा फायदा जे या 59 जाती आहेत, या 59 जातींना सर्वांना त्याचा फायदा होईल. लोकसंख्येनुसार जर वर्गीकरण करण्यात आलं तर त्या लोकसंख्येनुसार ज्यांची जेवढी संख्या आहे तेवढ्या प्रमाणामध्ये, तेवढ्या टक्केवारीमध्ये त्या संपूर्ण जातींना त्याचा बेनिफिट मिळू शकेल असं मला वाटते. अबकड वर्गीकरणाला जो विरोध होत आहे त्याची सत्यता काय आहे? मुळामध्ये हा खरा प्रश्न चर्चेला जाणं गरजेचं आहे. कारण भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही विशिष्ट जातींनाच, अनुसूचित जाती असो की अनुसूचित जमाती असो, त्यातील काही मोजक्याच जातींना त्याचा बेनिफिट झालेला आहे. आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचं जर वर्गीकरण झालं तर ज्यांनी आजपर्यंत बेनिफिट घेत होत्या त्यांना याचा झळ बसणार आहे किंवा पर्सेंटेज कमी मिळणार आहे, म्हणून त्यांना म्हणून त्यांचा विरोध होत असल्याचं आपल्याला दिसून येते. जसे की अनुसूचित जातीसाठी 13% रिझर्वेशन आहे आणि 13% रिझर्वेशनमध्ये एकूण 59 जाती आहेत. ह्या 59 जातीपैकी महार आणि बौद्ध यांना अधिकचा वाटा मिळालेला आहे हे मात्र निश्चित आहे. हे आकडेवारी जरी आपल्याला प्रत्यक्षामध्ये दिसून आली नाही, त्याची गणना झाली नसली तरी परंतु त्यांना मिळालेलं आहे. ते शिक्षण घेतलेलं आहे, त्यांना मिळालेलं आहे. राहिला प्रश्न बाकीच्या लोकांनी शिक्षण का घेऊ नये असं त्यांचं म्हणणं असते, परंतु ओपनमध्ये देखील आजही अशा प्रकारची माणसं आहेत की ब्राह्मण सोडलं तर बाकीच्या सगळ्या लोकांना शिक्षणाच्या संधी मिळालेल्या नाहीत. म्हणून अनेक वर्षापासून त्यांनी शिक्षण शिकलं आणि ब्राह्मणांना त्याचा बेनिफिट झाला. तशाच पद्धतीनं महार आणि बौद्ध यांना देखील शिक्षणाची संधी लवकर मिळालेली आहे, म्हणून त्यांचा बेनिफिट झाला. म्हणून बाकीच्यांना मिळू नये का असा प्रश्नही निर्माण होऊ शकतो. म्हणून आज ह्या लोकांना जे काही संधी मिळालेली आहे, जे शिक्षण मिळालेलं आहे, त्या शिक्षणाचा बेनिफिट भविष्यामध्ये होण्याच्या दृष्टिकोनातून रिझर्वेशनचं म्हणजेच आरक्षणाचं वर्गीकरण होणं हे अत्यंत गरजेचं आहे. 1961च्या लोकसंख्येच्या जनगणनेनुसार जसं आपण सांगलात की त्याचं कसं नेमकं जनगणनाच्या हिशोबानं महार आणि मातंग याच्यातील तफावत कशी आहे? 1961मध्ये जी जनगणना झालेली आहे ती जनगणना अनुसूचित जातीची आणि अनुसूचित जमातीचीच जातीय जनगणना झालेली आहे. या जातीय जनगणनेनुसार महार आणि बौद्ध यांची लोकसंख्या आहे 33.94 एवढी टक्केवारी होती. मातंग आणि मांग यांची लोकसंख्येची टक्केवारी 30.99 एवढी टक्केवारी होती. तर चर्मकार समाजाची 23.74 ही टक्केवारी होती. आणि ह्या टक्केवारीनुसारच जर रिझर्वेशनचं वर्गीकरण झालं तर त्यांना बेनिफिट होऊ शकते. आणि ही टक्केवारी जशाच्या तशीच आपणाला आजही गृहीत धरावी लागते. कारण का कोणत्याही समाजाची, कोणत्याही जातीची लोकसंख्या यापेक्षा कमी झालेली नाही. त्यांचं जन्म आणि मृत्यूचं प्रमाण देखील सारखंच आहे. त्याच्यामुळं 30 टक्केवारी आज महत्त्वाची आहे. आणि त्यानुसार जर वर्गीकरण झालं तर महार समाजांना 4.41 एवढी म्हणजे त्यांना रिझर्वेशन मिळू शकते. मातंग समाजाला 4.02 एवढी टक्केवारी मिळू शकते. चर्मकार समाजांना 3.08 एवढी त्यांना टक्केवारी मिळू शकते. आणि इतर जे उर्वरित लहान लहान जे काही जाती आहेत त्यांना 0.97, ज्यांची लोकसंख्या 7.47 एवढी लोकसंख्या त्यांची आहे, त्यांना मात्र जवळपास 1 टक्केवारी त्यांना मिळू शकते. हे समान न्याय त्यांना मिळू शकतो. कारण समान संधी आणि समान दर्जा
ही भारतीय लोकशाहीचं सगळ्यात मोठं महत्त्वाचं पाऊल आहे जे प्रास्ताविकामध्ये आहे.